हाय हॅलो नमस्कार. मी पूजा स्वागत करते तुमचं पूजाच वर्ल्डमध्ये. हे पहा इथं मी कांदा टमॅटो थोडेसे काजू लसूण आणि अद्रक घेतले. इथे तमालपत्र देखील घेतलं आहे. तुम्ही म्हणता आता हे सगळं कशासाठी तर घेतलं आपण काजू मसाला करण्यासाठी. हे पहा इथं वाटीमध्ये आपण काजू पण घेतलेले आहेत. तर चला पाहू कसं बनवते मी काजू मसाला. इथे पहिल्यांदा आपण काजू तळून घेतले थोडेसे, कारण तसेच कच्चे नाही टाकायचे. थोडेसे हलकेसे गुलाबी कलर झाला ना त्याचा की काढून घ्यायचे ते आपल्याला. हे पहा इथं होतात ते. खूप जास्त पण लाल नाही करायचे. हे पहा इथं काजू काढून घेतलेत आपण. आता गुलाबी झाले होते म्हणून आता कांदा टाकला आपण तेलामध्ये. ज्यात काजू आपण तळून घेतले त्याच तेलामध्ये आपण आता कांदा पण टाकलेला आहे. कांदा चांगला तळून घेऊयात. आता हे आपली मसाला बनवायची तयारी चालू आहे. त्यासाठी आधी आपण कांदा टाकला आहे. कांदा झाल्याच्या नंतर लसूण टाकूयात. आधी कांदा चांगला तळून घेऊयात. तळून म्हणण्यापेक्षा चांगलं लाल भाजून घ्यायचं आहे. आता लसूण टाकला आहे. लसूण टाकून घेतला त्याच्यानंतर मग टमॅटो आणि अद्रक टाकायचं आहे. तर हे पहा आता इथं टमॅटो टाकून घेतला आहे. टमॅटो जास्त लागतो पण माझ्याकडं जास्त नव्हता टमॅटो म्हणून मी एकच जेवढा होता टमॅटो तेवढाच टाकला आहे. तुमच्याकडे अजून असेल तर जास्त टाका तुम्ही, कारण त्या टमॅटोने लाल रंग छान येतो. शक्यतो लाल टमॅटो टाकायचा, त्याच्याने कलर छान येतो भाजीला ग्रेव्हीला आपल्या. आता हे पहा इथं टमॅटो मऊ असं शिजून घ्यायचं आहे. मऊ झाल्याच्यानंतर इथं अद्रक टाकूयात आपण. आणि सगळ्यात शेवटी आपण मसाल्यासाठी जे काजू घेतले होते ते सगळ्यात शेवटी टाकणार आहोत आपण. इथे हे पहा आता अद्रक पण छान असं मिक्स करून घ्यायचं. शिजल्यासारखं झालं की थोडंशी मग आता इथं काजू टाकून घेतले. ते काजू जास्त नाही टाकायचे, कारण जरी आपल्याला आधी भाजी जास्त पातळ दिसली तरी नंतर मेन काजू पण आहेत, त्यामुळे घट्ट होऊन जाईल नंतर. हे पहा आता काढून मिक्सरमध्ये काढले आणि आता गार झाल्याच्या नंतर दळायचे, कारण गरम दळलं तर लगेच एअर धरल. हे पहा इथं वाटण तयार करून घेतलं. आता दुसरी कढई घेतली आपण, त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता त्याच्यामध्ये इथं खडा मसाले टाकायचे. माझ्याकडे जास्त शिल्लक नव्हते त्यामुळे मी फक्त तमालपत्र जिरे आणि काळी मिरी टाकले. ते तुमच्याकडं अजून इलायची वगैरे काय असेल ते सगळं टाकू शकता तुम्ही. आता इथं ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेतलेला आहे. आपण जो वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकलेलं आहे आणि हे चांगलं असं लाल परतून घ्यायचं आहे. ते जोपर्यंत तेल सुटत नाही वाटणाला तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे पहा इथं चांगलं असं ते परतून घेतलं सगळीकडनं. मसाला हा कच्चा ठेवायचा नाही मसाला कुठंच, कारण कच्चा राहिला की मग चव येणार नाही व्यवस्थित. आणि इथे टमॅटो कमी होते म्हणून मी थोडासा टमॅटो सॉस पण टाकलेला आहे. तुम्हाला आवडलं टाका. जर टमॅटो तुमच्याकडे जास्त असेल तर टाका, त्याच्याने कलर पण छान येतो. जर तुमच्याकडे बेडगी मिरची असेल तर तीसुद्धा टाका. माझ्याकडे आपली साधीच मिरची आहे त्यामुळे मी काही हे नाही केलं. हे पहा आता हळद टाकून घेतली आणि पहा तेल कसं सुटलेलं आहे. हे पहा इथं छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या वाटण्याला सुद्धा. आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊयात. हळद मग अशीच टाकली होती. इथं लाल तिखट टाकलेलं आहे आणि काळा मसाला पण आहे घरचा, तो टाकलेला आहे. आणि गरम मसाला टाकलेला आहे. इकडं काळा मसाला आधीच टाकला होता, टाकायचा दाखवता नाही आला, स्किप झाला आहे तो व्हिडिओ. इथं गरम मसाला पण टाकून घेतला आहे आणि पुन्हा आता चांगलं मिक्स केला आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला आहे आपण. हे पहा आता जेव्हा ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी आपण पुन्हा मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. आता ह्या मसाल्याला पण पुन्हा चांगलं तेल सुटलं पाहिजे. त्यानंतर मग आपल्याला जशी पाहिजे तसं पाणी टाकून ग्रेव्ही पातळ करून घ्यायची. हे पहा आता पूर्ण पाणी आटलेलं आहे इथे आणि तेल सुटले पहा मसाल्याला. आता आपण पाणी टाकून घेऊयात आपल्याला जसं लागेल तसं, ग्रेव्ही जशी घट्ट पातळ करायची तशी. आता यानंतर इथं आपण पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. पहा आता छान असं परतून घेतलेलं आहे, कुठं खाली लागलेलं नाही पहा. आता इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. इथे पहा आपण जसं लागेल तसं पाणी टाकून घेतलेलं आहे. इथं मी आता थोडंसंच टाकलेलं आहे पाणी, जास्त नाही टाकलेलं. अजून पाणी टाकूयात आपण पुढं पहा, कारण भाजी ही नंतर घट्ट होणार आहे
त्यामुळं पाणी थोडं जास्त जरी झालं तरी थोड्या वेळाने भाजी ही घट्टच होणार आहे. आता मीठ टाकून घेऊयात. हे पहा, मीठ पण टाकून घेतलेलं आहे. आत्ता जरी हे पातळ दिसते ग्रेव्ही तरी नंतर घट्ट होणार. गार झाल्याच्या नंतर काजू असल्यामुळे ग्रेव्ही ही घट्टच होत असते. पहा, इथं पळीन तुम्हाला एक कळेल की कसं आहे, पातळ आहे किती आहे. ते झाल्याच्या नंतर आता आपण याच्यात काजू टाकून घेऊयात. इथे हे पहा, काजू जे आपण तळून घेतले होते ते काजू घेतले, ते टाकून घेतले सगळं काजू. आणि पहा आता मग चांगले मिक्स करूया. आणि आता थोडं शिजू द्यायची भाजी, कारण काजू किती जरी थोडं हे केलं तरी थोडंसं शिजावे तर लागणारच आहेत ते. त्यामुळे थोडा वेळ शिजून घेऊया. तिथं ही रिपीट झाली आहे क्लिप, ही डबल झाली ही. पहा, आता हे काजू टाकून घेतले, त्याच्यावर थोडं आपण आता झाकण ठेवूयात आणि त्यानंतर मग आपण बंद करूयात. हे पहा, झाकण ठेवल्याच्यानंतर पहा तरी कशी आलेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे आपली भाजी. इथे पाहू शकता तुम्ही जवळून सुद्धा किती व्यवस्थित अशी घट्ट झाली आहे. आता आपण प्लेटिंग करूयात. सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर मी प्लेटिंग करेल, ती मग तुम्ही पहा काय काय बनवलं होतं ते पाहू शकता तुम्ही. आता झाकून ठेवूयात आपण आणि सगळा स्वयंपाक झाल्यावर आपण वाढून घेऊयात. इथे पहा, आपली प्लेटिंग करून झाली आहे. इथं काजूची भाजी, काजू मसाला, वरण भात, पोळी आणि हे जे मध्ये काळं दिसते ते लोणचं आहे, मसाल्याचं लोणचं आहे. तर कशी वाटली आपली रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. चलो बाय बाय.